नमस्कार, मी अर्चना जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजपासून आपण टेट एक्झाम म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेच्या अभ्यासाला आपण सुरुवात करत आहोत। तर या परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन विषय आहे या विषयांना जास्त गुण आहेत। सो आपण गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन विषय आहेत त्या विषयांचे प्रत्येक घटक डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत आणि बाकीचे जे विषय आहेत त्या विषयांची तयारी करण्यासाठी आपण त्या विषयांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्नपत्रिका घेतली आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान या विषयांचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनल सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे। काय कारण आहे? तर याची योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व। म्हणजेच मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संशोधन व अभ्यासाच्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी। तिसरा आहे मानसशास्त्र व त्याचा अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्याप्रती कदर विकसित करणे। तर वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत। म्हणजे वरीलपैकी सर्व विधाने ही मानसशास्त्राच्या अभ्यासाची कारणे आहेत। प्रश्न क्रमांक 2, भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे। याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। म्हणजेच लोकशाहीची मूल्ये, 2, विद्यार्थ्यांच्या क्षमतेत वाढ, तिसरा आहे शिक्षक एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून। तर ही सर्व भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे। तिसरा प्रश्न आहे बुद्धी शब्द टिंबटिंब भाषेतून आला। तर बुद्धी हा शब्द आला संस्कृत भाषेतून। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4, अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये ही लक्षणे आढळतात। तर कोणती लक्षणे आढळतात? हृदयाचे ठोके खूप जलद वाटणे, घाम येणे, श्वासोच्छवास भरभर होणे, वरीलपैकी सर्व। तर याचे योग्य पर्याय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक 5, टिंबटिंब म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता। तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता होय। प्रश्न क्रमांक 6, संतुलन आणि बोधात्मक असहमत याची उदाहरणे आहेत। तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, बोधात्मक सुसंगतपणा। प्रश्न क्रमांक 7, उच्च शिक्षणाकरता संस्था निवडताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल आणि ते आहे। तर काय आहे? काय ती संस्था योग्यरित्या मान्यताप्राप्त आहे? तर हे आपल्याला पाहावं लागेल। त्याच्यानंतर काय त्या संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयात अधिकाधिक पदवी धारण केली आहे? तिसरा आहे अर्जदारांच्या गरजा मागविण्यासाठी हे संस्थान पात्र आहे का? तर या सर्व प्रश्नांचे उत्तर उच्च शिक्षणाकरता संस्था निवडण्याकरिता शोधावे लागेल। 8वा प्रश्न आहे, च्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते। आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, चांगली शाळा। प्रश्न क्रमांक 9, आकलना दरम्यान इतरांबद्दल माहिती अधिक वा कमी प्रमाणात रूपांतरित होणे याला काय म्हणतात? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, साचेबंद।
प्रश्न क्रमांक 10, घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही. घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही, तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, धिक्कारणे. त्याच्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. तर नपुंसकलिंगी शब्द कोणता आहे? तर याचं योग्य पर्याय, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुलक्षण, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 4, प्रशंसा. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, नदी पलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. तर विशेषण कोणते आहे? हिरवे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14, ते माझे पेन आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. तर याची योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, माझे. प्रश्न क्रमांक 15, एक एक या शब्दाची संधी सोडवा. तर एक एक या शब्दाची संधी कोणती आहे? 1 अधिक 1, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16, देवालय या शब्दाची संधी सोडवा. देवालय या शब्दाची संधी कोणती आहे? देव अधिक आलय, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17, नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, नापसंती दाखविणे. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे, आगीत तेल ओतणे. तर या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, भांडण विकोपास जाईल अशा तऱ्हेने भर घालणे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19, पुढील म्हण पूर्ण करा. गाढवाला टिंबटिंब चव काय? तर गाढवाला गुळाची चव काय? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20, पुढील म्हण पूर्ण करा. मुलाचे पाय टिंबटिंब दिसतात. तर मुलाचे पाय. 21 नंबरचा क्वेश्चन आहे, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक पर्याय ए, कलिग. कलिग या वर्डची जी स्पेलिंग आहे ती इथे चुकीची आहे. तर करेक्ट स्पेलिंग काय आहे? COLLEAGUE ही करेक्ट स्पेलिंग आहे. ओके. त्याच्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. म्हणजे याच्यामध्ये एकच वर्ड असा आहे ज्याची स्पेलिंग करेक्ट आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए योग्य आहे. एम्बॅरस. एम्बॅरस हे या वर्डची जी स्पेलिंग आहे ती करेक्ट आहे. त्याचा अर्थ काय आहे? लाजिरवाणे, लाजिरवाणे. त्याच्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन आहे, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. म्हणजे स्पेलिंग चुकीचा असलेला वर्ड आपल्याला शोधायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक पर्याय ए, डिसॲपियर. डिसॲपियर. तर याची करेक्ट स्पेलिंग काय आहे ती आपण पाहूया. तर करेक्ट स्पेलिंग आहे करेक्ट स्पेलिंग काय आहे? DISAPIER.
PPEAR याची करेक्ट स्पेलिंग आहे डिसॲपियर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड्स सेंटेन्स. म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर शब्दसमूह काय आहे? अ पर्सन हू ट्रॅव्हल फ्रॉम प्लेस टू प्लेस. ते याचे योग्य पर्याय आहे पर्याय ए. काय आहे पर्याय ए. इटिनरंट म्हणजे काय? प्रवासी. योग्य पर्याय आहे पर्याय ए. त्याच्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड्स सेंटेन्स. काय आहे? अ पर्सन हू इज ब्लेम फॉर समथिंग दॅट समवन एल्स हॅज डन. म्हणजे एकाने केलेल्या कृत्याचा जो दोष आहे ते दुसऱ्याच्या माथी मारणे. ओके. तर याचे योग्य पर्याय काय आहे? पर्याय ए. स्केप गोट म्हणजेच बळीचा बकरा. नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे पाहूया. अ पर्सन हू नोज अँड इज एबल टू यूज सेव्हरल लँग्वेजेस. म्हणजे बहुभाषा माहिती असलेला किंवा बहुभाषा बोलणारा त्याला काय बोलतात? पॉलिग्लॉट. पर्याय ए. पॉलिग्लॉट म्हणजे बहुभाषा कोविद असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे एकापेक्षा अनेक भाषा जाणणारा बहुभाषा कोविद असं म्हणतात. त्याच्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्स काय आहे? आर बेईंग प्लाउड बाय द फार्मर्स. आणि याचं ॲक्टिव्ह वॉइस आहे पर्याय क्रमांक पर्याय सी. द फार्मर्स आर प्लगिंग fields. Next question. Out of the given option, choose the one which is the correct passive voice of the sentence given below. Passive voice sentence आपल्याला शोधायचा आहे. सेंटेन्स पाहूया. काइंडली डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेस. तर याचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला शोधायचं आहे आणि ते ऑप्शन आहे योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक इन पब्लिक प्लेस. नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. पॅसिव्ह वॉइस शोधायचा आहे. सेंटेन्स आहे कॅन आय सॉल्व दिस सम्स. आणि याचं योग्य पर्याय आहे पर्याय ए. काय आहे पर्याय ए. कॅन दिस सम्स बी सॉल्व बाय मी. पर्याय ए करेक्ट आहे. 30 नंबर क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्स काय आहे पाहूया. अ लेटर इज रिटन बाय हिम. याचे ॲक्टिव्ह वॉइस काय होणार. ही राईट्स अ लेटर. ऑप्शन डी. 31 नंबरचा प्रश्न आहे. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. बुध. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर योग्य पर्याय आहे, तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, सर्व बरोबर आहे. तर कोणकोणती विधाने आहेत ती आपण पाहूया. प्रकाश वर्ष म्हणजे पोकळीमध्ये 1 वर्षामध्ये प्रवास केलेले. अंतर, प्रकाश वर्ष म्हणजे पोकळीमध्ये 1 वर्षामध्ये प्रवास केलेले अंतर. त्याच्यानंतर 1 पारसेक 3.26 प्रकाश वर्षाच्या बरोबर असते. तिसरा आहे खगोलशास्त्रीय एकक म्हणजे सूर्यापासूनचे पृथ्वीचे अंतर. सूर्यापासून पृथ्वीचे शुद्ध अंतर. त्याच्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या स्थानावर जीचे मूल्य सर्वात मोठे आहे? जीचे मूल्य, त्याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, अंटार्क्टिकामध्ये एका शिबिर स्थळावर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34, टिंबटिंब जी तीव्रता रिश्टर पट्टीद्वारे मोजली जाते. तर भूकंपाची तीव्रता जी आहे ती रिश्टर पट्टीद्वारे मोजली जाते. 35 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? तर खालीलपैकी काय जवळ आहे? तर चंद्र. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36, कोणत्या मुघल सम्राटाने शिवाजींना घरामध्ये कोंडून ठेवले? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, औरंगजेब. त्याच्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे, सम्राट अशोक हे टिंबटिंबच्या राजवंशामधील शासक होते. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1, मौर्य. सम्राट अशोक हे मौर्यच्या राजवंशामधील शासक होते. प्रश्न क्रमांक 38, दी ग्रेट बाथ हे टिंबटिंब यांचे स्मारक आहे. तर हे आहे सिंधू संस्कृतीचे स्मारक. दी ग्रेट बाथ हे सिंधू संस्कृतीचे स्मारक आहे. त्याच्यानंतर 39 नंबरचा प्रश्न आहे, भारतामधील अंतिम मुघल शासक कोण होता? तर भारतातील अंतिम मुघल शासक कोण होता? तर बहादूर शाह जाफर हा होता. पण याच्यामध्ये पर्याय नाही, त्यामुळे यापैकी नाही. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. 40 नंबरचा प्रश्न आहे, भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित करणारा शासक कोण होता? कोण होता? तर बाबर हा होता. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 41, संपत्तीचे अधिकार कसे आहेत? कायदेशीर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42, भारतीय तिरंग्यामधील धर्मचक्र कशाशी संबंधित आहे? तर ते आहे अशोक. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43, भारतात अपील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे. तर सर्वोच्च न्यायालय कोणते आहे? तर सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालय आहे. भारतात अपील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्यानंतर 44 नंबरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतो? तर न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतो? भारताचे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या ठरवतात. त्याच्यानंतर 45 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही? तर कोणते विधान आहे जे की सर्वोच्च न्यायालयाबद्दल
सत्य नाही. तर आपण विधाने वाचूया. भारताचे सर्वोच्च संघ न्यायालय ते संविधान सुधारणा करू शकते. त्याच्याकडे अपील अधिकार कार्यक्षेत्र आहे. चौथं आहे त्याच्याकडे मूळ अधिकार कार्यक्षेत्र आहे. तर हे विधान चुकीचं आहे. ते संविधान सुधारणा करू शकते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 46. टिंबटिंब एक अशी बाब आहे ज्याला वस्तुमान आहे आणि जागा व्यापते. तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पदार्थ अशी एक बाब आहे ज्याला वस्तुमान आहे आणि जागा व्यापते. प्रश्न क्रमांक 47. ढग मुळात याने बनलेले असतात. तर ढग कशाने बनलेले असतात? तर पाण्याचे थेंब. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48. ध्वनी प्रदूषण स्तरचे एकक आहे. तर ध्वनी प्रदूषण स्तरचे एकक आहे डेसिबल. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 49 नंबरचा प्रश्न आहे. एम्पियर याचे एकक आहे. एम्पियर कशाचे एकक आहे? तर प्रवाह वीज. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50. विजेच्या बल्बची माळ कशाने तयार केली जाते? विजेच्या बल्बची जी माळ असते ती कशाच्या द्वारे तयार केली जाते? तर टंगस्टन. त्याच्यामध्ये टंगस्टन तार वापरली जाते. विजेच्या बल्बची जी माळ असते ती टंगस्टनने तयार केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहिले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.